आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मा, अगं पहिल्यांदा घरी आलीयस तू आणि आताही तू बिझनेस बद्दल बोलतेस। माझं लग्न झालंय, मी माझ्या आयुष्यभराचा जोडीदार निवडलाय आणि त्या घरात तुझ्या डोळ्यासमोर नाही राहत ग आता। तर या सगळ्या गोष्टींचं तुला काहीच कसं नाही वाटत? आताही तुला पैशांचा आणि बिझनेसचाच विचार करायचाय? मम्मा, आता तर या क्षणाला मला मला जवळ घे, माझी त्याच्यावर माया कर, निदान आशीर्वाद दे मला। तो अधिकार तू कधीच गमावलाय तारा। मला आता तुझ्यात आणि तुझ्या या संसारात तुझ्या खर्चांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये। मला फक्त आता इतकंच तुला सांगायचंय की आता इथून पुढे नियोजित केलेले सगळे कार्यक्रम, सगळ्या रेकॉर्डिंग्स मला वेळच्या वेळी पूर्ण झालेल्या हव्या। तू त्या कशा मॅनेज करतेस, कोणासोबत मॅनेज करतेस, ते आता तुझं तू बघायचंस। फार मोठी झालीयस ना, मग आता कर मॅनेज। सारंग सर, छान दिसताय तुम्ही। असं काय बघताय? तुम्हाला कोणाशी दृष्ट लागू नये म्हणून मी टिळा लावला। सारंग दादा, काय आहे तुझं? ए, काय चाललंय? मी तुला हे सांगायला फोन केलाय की त्या सावलीला फायनल धमकी देऊन झाली आहे। आता ती त्या सारंगकडे फिरकणार सुद्धा नाही। हा,
आता ठरल्याप्रमाणे मला तुला एकदा भेटायचंय बस. काय बोलतोयस तू? वेळ लागलाय का तुला? आता कसं भेटू मी? जर मी तुला भेटायला आले ना तर आपण लटकू दोघे. कोणाला लटकवतीयस? काही नाही. हॅलो. अरे अशी काय आहे? मैत्रिणीचा फोन होता. ओ वेल, कसं वाटतंय तुला आता? मस्त. रम्मीचा एक मोठा डाव जिंकल्यावर वाटतं ना तसं. वेल, तुला आई वडील नाही आहेत तर मॉमने तुझ्या कन्यादानची जबाबदारी मला आणि नीलला दिली. अरे वा. अच्छा, मला एक सांग, तू त्या मूर्ख मुलीला इथून जाण्यासाठी कसं काय कन्व्हिन्स केलंस? का सांग? ए हॅलो, इतके दिवस तर आपण तुमच्याच प्लॅननुसार चालत होतो ना ऐश्वर्या मॅडम. तुम्ही म्हणाल तसं सगळं केलं मी, पण हाती काय लागलं? काहीच नाही. सो मग मी माझा प्लॅन केला. शेवटी तो माझा प्लॅन आहे ना, सक्सेसफुल तर होणारच. गुड. खूप स्ट्रॉंग आहेस तू. हार नाही मानलीस. ऐश्वर्या मॅडम, इन्सिक्युअर वाटतंय का तुम्हाला? नाही म्हणजे मेंदळे कुटुंबात तुमच्यापेक्षा स्मार्ट आणि कनिंग सून येणार आहे म्हणून इन्सिक्युअर वाटतंय का? आपण एक काम करूया, आपण कॉम्पिटिशन करू शकतो, कोण जास्त स्मार्ट आणि कनिंग आहे याचं. तुझी माझ्याशी कधीच कॉम्पिटिशन होऊ शकत नाही. एनिवे, वेल, तुला आपल्यातलं एग्रीमेंट लक्षात आहे ना? आफ्टर शादी नो किड्स. एग्रीमेंट? ए अच्छा ते. ऐश्वर्या मॅडम, ज्या कंडिशनमध्ये मी ते ॲग्रीमेंट केलं होतं ना तेव्हा मी बॅकफूटवर होते. आता त्या ॲग्रीमेंटला मी बांधील आहे की नाही हे माझं मीच ठरवणार. हो, तुला काय म्हणायचं आहे? खेळाचे मोहरे बदलले ऐश्वर्या मॅडम. गाडी माझी आहे ना, मग मला चालवू द्या ना. कारण यापुढे चित भी मेरी और पट भी मेरा. आम्ही मगाचपासून बघतोय, तुला भास होतोय ना सावली वहिनीचा. अरे दादा, ह्यालाच तर प्रेम म्हणतात. मी हेच तर म्हणत होतो. हो दादा, तो आमचं पण असंच व्हायचं. माझ्यात तारा दिसायची आणि फक्त मुका घ्यायचा बाकी होता.